म्हणून आपण व्हिडिओ करू जेणेकरून तुम्हाला समजावं. लक्ष द्या इकडं. आज आपण शिकणार आहोत बेरीज वजाबाकी पद्धत. कोणती पद्धत? व्यवस्थित लक्ष द्या तरच आपल्या लक्षात राहील आणि येईल. बघा बेरीज वजाबाकी पद्धत जी असते ती प्रत्येक गणिताला जमत नाही. काय होत नाही? प्रत्येक गणिताला जमत नाही. काही विशिष्ट गणितांनाच बेरीज वजाबाकी पद्धतीने सोडवता येते. काही विशिष्ट गणितांनाच बेरीज वजाबाकी पद्धतीने सोडवता येते. मग काय विशेषता असावी सर त्याच्यात? मला कसं कळल की हे गणित बेरीज वजाबाकी पद्धतीने सुटते? ओके, पहिल्यांदा मी बेरीज वजाबाकी पद्धतीने सोडवता येईल या गणिताची ओळख सांगालो. कसं ओळखाव की गणित बेरीज वजाबाकी पद्धतीने सुटल? समजाले का? काय म्हणालो मी? कसं ओळखू की दिलेलं गणित बेरीज वजाबाकी पद्धतीने सुटेल? मग कसं ओळखायचं? बघा, हे दिलेलं समीकरण बेरीज वजाबाकी पद्धतीने सुटते. मग तुम्ही म्हणाल सर सहगुणक पद्धतीने सुटत नाही का? सुटते, सहगुणक पद्धतीने बी सुटते. पण सहगुणक पद्धतीने सुटायला खूप त्रास करेल का? बघा लक्ष द्या इकडं. इथं किती आहे? इथं किती आहे? म्हणजे याचा अर्थ 101 न याला गुणावं लागल आणि 99 न त्याला गुणावं लागल आणि दिसाल की अंक मोठे येतील. बरोबर आहे की नाही? काल एक गणित आपण 15चं 13चं काहीतरी केलत्या का? मोठा आहे म्हणून लागल्या होत्या 15 17चा. हा, तर गुणाकार काय होऊ लागले? मोठे होऊ लागले. तर 15 17 असल्यावर तेवढे मोठे झाले. आता इथं तर 99 101 आहे. अवघड जाते. असं नाही की बेरीज वजाबाकी पद्धतीने सुटत नाही. नाही, सुटते. बेरीज वजाबाकी पद्धतीने बी सुटते. पण काय करते? त्रास देते. चुकण्याची संभाव्यता असते. अंक मोठे येतात, गुणाकार मोठे येतात, वेळ खालते, वेळ घालवते, गुणाकार करावे लागतात, वजाबाकी बेरीज चुकण्याची संभाव्यता असते. म्हणून अशा गणितांना आपण बेरीज वजाबाकी पद्धतीने सोडवता. कोणत्या पद्धतीने सोडवता? पण बेरीज वजाबाकी पद्धत ही प्रत्येक गणिताला जमत नाही. प्रत्येक गणिताला जमत नाही. काही विशिष्ट गणितांना ही जमते. मग सर त्या विशिष्ट गणित आम्ही कसं ओळखाव? तर असं ओळखाव. लक्ष द्या इकडं. काय राहते? यांचे सहगुणक आदलून बदलून राहतात. यांचे सहगुणक काय राहतात? म्हणजे काय? इथं जे x च्या सोबत आकडा दिसल तो दुसऱ्या समीकरणात y च्या सोबत राहते. दिसलाय का? बघा बघा, इथं x च्या सोबत किती आहे? तर इथं y च्या सोबत 99 आहे. समजाले? इथं y च्या सोबत किती आहे? तर इथं x च्या सोबत 101. म्हणजे समजाले? पहिला नियम समजला. बेरीज वजाबाकी पद्धत कोणाला जमते? सहगुणक आदलून बदलून पाहिजेत. आदलून बदलून म्हणजे x चा आकडा तिकडं y सोबत आणि y चा आकडा तिकडं x सोबत. असं सहगुणक कसे पाहिजेत? आदलून बदलून पाहिजेत. तरच बेरीज वजाबाकी पद्धत वापरता येते. अन्यथा बेरीज वजाबाकी पद्धत वापरायची नाही. समजाले मी काय म्हणालो? पहिला नियम कळाला. दुसरा नियम, दोन्ही समीकरणात चिन्ह सारखे पाहिजेत तरच बेरीज वजाबाकी पद्धत वापरता येते. दोन्ही समीकरणात म्हणजे इकडं काय आहे, इकडं काय आहे, दिसालय काय काय आहे, इथं काय आहे, असंच राहावं लागते. इथं प्लस इथं मायनस असं जमना. म्हणजे बेरीज वजाबाकी पद्धतीने सुटणार गणित ओळखण्याचे 2 नियम आहेत. किती नियम आहेत? पहिला नियम काय आहे? सहगुणक आलटून पालटून पाहिजेत. आलटून पालटून म्हणजे समजाले की म्हणजे आलटून पालटून म्हणजे आपण म्हणू जर इकडं 103 लिहिलेला आहे तर इकडं 301 राहा. हा हा, इथं x च्या सोबत 103 असला तर तिकडं आणि इकडं y च्या सोबत 100 असला तर तिकडं असं राहा. आणि चिन्ह कसे राहा? सारखे राहा. मग आता सारखे चिन्ह आपल्याला असं दिसलं. हे 2 नियम दिसले. 2 नियम कोणते? 2 नियम कोणते?
सगुणक आदलून बदलून पाहिजेत आणि चिन्ह सारखे पाहिजेत. तर मग आपण काय करायचं, समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 देऊन टाकायचं. 99x प्लस 101y बरोबर 499 याला देतो समीकरण नंबर 1 आणि 101x प्लस 99y बरोबर 501 समजलं. याला देतो समीकरण नंबर 2. समजलं. मला माझ्या डोसक्यात बसला आता मी याला सहगुणक न सोडवणार, मी सोडवतो याला बेरीज वजाबाकी पद्धत. कस काय र, सहगुणक अदलून बदलून आहेत आणि प्लस प्लस आहे दोन्हीकडे. मग काय करायचं, डायरेक्ट लिहायचं समीकरण सारखं व्हालंय की होईना हालय आपण काहीच बघणार नाही. आता दोघात सारखं हाय की नाही आपल्याला बघणार नाही. आपण डायरेक्ट समीकरण 1 व 2 ची बेरीज करणार. काय करणार, बेरीज करा की वजाबाकी करा. मोठं ते पुढे लिहावं लागते. मोठं कोण आहे म्हणजे तिकडचं समीकरण 2. समीकरण 2 ची डावी बाजू काय आहे, 101x प्लस 99y प्लस मारतो. प्लस कस काय मारलो, कंस मारतो. समीकरण 1 ची डावी बाजू 99x प्लस 101y कंस बंद बरोबर 501 प्लस 499. समजलं. बेरीज करताना चिन्ह बदलतात की नाही. मग हे 99y ला 99y प्लस 99x ला प्लस 99x प्लस 101y ला प्लस 101y आणि तिकडे बेरीज करून टाकतो. किती व्हायली, 1000 वाली का बघा. 499 मधला हे 501 रुपया मधला एक तिकडे टाकला तर 500 रुपये झाले. हे 500 आणि हे 500 1000 झाले. आता इथं x ला जवळ आणतो, y ला जवळ आणतो. इथं x आहे, इथं x आहे, हे जवळ आणतो म्हणजे 101x प्लस 99x प्लस 99y प्लस 101y बरोबर 1000 है ना. आता या दोघांची बेरीज होते मग 101x प्लस 99x 200x. समजलं. प्लस इथं बी बेरीज होते मग 200y बरोबर किती 1000. समजलं. इथं किती आलं, इथं किती आलं, जेवढं आलं तेवढ्यानं भागतो, तेवढ्यानं काय करतो. आता गुंतांना आपण चुलबन आमंत्रण देत गेल्या. गुणलं की सगळ्यालाच, मग भागलं की सगळ्यालाच. मग इथं लिहितो 200 ने भागून, भागून नाही हा भागून. हा ते भला कट करून ह लिहिशाल झालं, सत्यानाश होऊन जाईल सगळा. 200 न भागून काय करायचं, 200x इथला भागिले 200 कारण प्रत्येकाला 200 न भागणार आहे प्लस 200y भागिले 200 प्लस नाही बरोबर 1000 भागिले 200. समजाले, समजाले का. हॅलो हा बोला. कोणाला, महेश चव्हाण आहे का रे. हा आता मग कोण सांगल, हे 200 हे 200 कटले, हे 200 हे 200 कटले, हे 2 शून्य हे 2 शून्य, वरी किती राहिले 10, खाली किती राहिले 2 न कटवतो 2 1 2 5. आता जे कटलंय ते सोडून बाकीचं लिहितो. इथलं 200 200 कटलंय म्हणजे काय राहिलंय प्लस, इथलं 200 200 कटलं म्हणजे काय राहिलं बरोबर. हे 1000 भागिले 200 आहे, 0 0 कटला तर 5, काय राहिलं. याला द्यायचं समीकरण नंबर 3. दोन समीकरणाची काय केलो, बेरीज केलो. आता लिहायचं समीकरण 1 आणि समीकरण 2 ची वजाबाकी करून.
समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करून, मला माहित आहे वजाबाकी करायची असेल तरी सुद्धा मोठं समोर लिहितात. मग मोठं कोण आहे बघू. समीकरण 1 आणि 2 मध्ये, समीकरण 1 आणि 2 मध्ये 2 समीकरण मोठं आहे. मग 101x प्लस 99y मायनस, कस काय मायनस, कंसात समीकरण नंबर 1 काय आहे, 99x प्लस 101y बरोबर 499 आहे की नाही. म्हणजे 99x प्लस 101y बरोबर याचा 501 मायनस याचा 400. समजलं. आता 101x ला 101x प्लस 99y ला 99y मायनस न गुणल्यानं चिन्ह, मायनस 99x मायनस 101y बरोबर 501 मधून 499 गेला, राहिला 2. समजलं की. आता इकडे काय करावं लागते, x जवळ आणावं लागेल, y जवळ आणावं लागेल. बरोबर आहे का. हेलो, हा नहीं, क्या हुआ, लगाता मैं फोन लगाता क्लास में. हाँ 101 x मायनस 99x जवळ घेतलो, कोणाला जवळ घेतलो, प्लस 99y मायनस 101y बरोबर या दोघाची काय व्हाव, 101 मधून 99 गेला 2x. ये 99y आणि 101y ची काय व्हाव, वजाबाकी. 101y मधून 99y गेला 2. कसं व्हालंय, कुठं आहे डोसकर, होय पोरा, दुर्डीत डोसकर ठेवून आलास काय, भाकर खाऊन आलास की. हा कोणते 2, कस काय, करेक्ट, हुशार झाले विद्यार्थी. मायनस 2y बरोबर किती, इथं किती आलंय, इथं किती आलंय, म्हणून 2 न भागून टाकू. तिथं 200 आलं तर मी 200 न भागलो, इथं 2 आलंय मी 2 न भागतो. मग इथं लिहूच 2 ने भागून, भ लिहा भागून, ह नाही भ दिसाले ते. ओके 2x भागिले 2 मायनस 2y भागिले 2. प्रत्येकालाच भागावं लागते की, कारण गणिताचा नियम राहते चूलबंद आमंत्रण द्यायचंय, एकट्याला आमंत्रण द्यायचं नाही, एकट्याला गुंता बी येईना, एकट्याला भागता बी येईना. समजाले का. भागलं तर सगळ्याला, गुणलं तर सगळ्याला. मग इकडं काय आहे बरोबर 2 भागिले 2, डिशक्या ढुमढुम 2 कटला, डिशक्या ढुमढुम 2 कटला, डिशक्या ढुमढुम 2 कटला. राहिलं काय मग, x मायनस y बरोबर 1. बरोबर काय 1. याला देऊ समीकरण नंबर 4. समजलं. आता आपलं गणित सुटलंच नाही अजून. आपण काय केल्या, मोठ्या समीकरणाला छोट बनविल्या. फक्त काय केल्या, मोठ्या समीकरणांना, म्हणजे आकडे मोठे होते की नाही ते आकडे कटिल्या आणि छोट करून टाकल्या त्याला. आता छोट केल्यानंतर आपल्याकडे आता काय आलं बघू. समीकरण 3 काय आलं, x प्लस y बरोबर 5 आलं काय, हे समीकरण 3 आलं. आणि तर x मायनस y बरोबर काय आलं, 1 आलं. आता आपण या समीकरणाला सहगुणक पद्धतीनं सोडवूत. आता सहगुणक पद्धत काय म्हणते र, चल समान पाहिजे की चलाचा सहगुणक समान पाहिजे, सहगुणक समान पाहिजे.
मग बघू इकडे एक्सच्या सोबत काय आहे, काहीच नाही म्हणजे एक आहे, आणि इकडे एक्सच्या सोबत काय आहे. मग आता डायरेक्ट वजाबाकी करतो. वजाबाकीच कसं काय करतो, करेक्ट. मग आपण समीकरण 3 व समीकरण 4 ची वजाबाकी करू. इथपर्यंत बेरीज वजाबाकी होती, इथून सगळं गुण काय, आता दोन्ही मिक्स आहेत. आता इथं लिहितो समीकरण 3 व 4 ची वजाबाकी करून. समजाले. मग वजाबाकी करताना मोठं ते माग लिहायचं, पुढे लिहायचं. मोठं कोण आहे, समीकरण 3 मोठं आहे. मग x प्लस y मायनस कंसात x मायनस y बरोबर 5 ये. समजलं. मग आता मायनस करताना काय होते र, चिन्ह बदलतात. मग मायनस x प्लस y, प्लस कसा आला, या मायनस न या मायनसला गुणलं प्लस झालंय, म्हणजे चिन्ह बदललंय. बरोबर 4 आणि 1 ची बेरीज झाली 8. कुठं आहे 4 म्हणाव, कुठं आहे, काय म्हणाले, कुठं हा तुम्ही, 5 मधून 1 गेला म्हणाव. म्हणा की तुम्ही काय दुर्डीत डोसकं ठेवून आल्या का म्हणा. हा किती आलं. मग मला वाटते चल जवळ जवळ घ्यावं लागतात. मग ये x मायनस x प्लस y बरोबर 4. हा x मधून हा x गेला, कटला, राहिलं काय, y राहिला. दोन्हीला समान चिन्ह दिसले. मग दोघांची करावं लागते बेरीज. y आणि y मिळून झाला 2y बरोबर किती. आता 2 आणि y मध्ये काय आहे, मग 2 आणि y मध्ये गुणाकार आहे. मग मी म्हणतो y बरोबर 4/2. बे एक बे दुनी y बरोबर आला. समजलं. पण yच निघाला, x काढावं लागते. मग आता काय करू, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूत, नाही तर 2 मध्ये ठेवूत, नाही तर 3 मध्ये ठेवूत, नाही तर 4 मध्ये ठेवूत. कुठं बी ठेवूत, 3 मध्ये ठेवूत. हा सोपं आहे ते, त्याचे आकडे छोटे आहेत, म्हणजे 3 मध्ये ठेवल्यानं सोपं जाते. 1 मध्ये बी ठेवल्यानं येते बरं, मी येईना असं म्हणत नाही, पण उगच कशाला. 1 मध्ये ठेवल्यानं 1 मध्ये 99, 101, 499 काय किती चालेल, त्याच्यात कशाला जाऊ भानगडीत. मी समीकरण 3 मध्ये ठेवतो. हुशार झाले आता, समजायला तुम्हाला की बाबा आता 3 मध्ये ठेवल्यानं सोपं जाते की नाही. 1 मध्ये ठेवल्यानं जाईल का, नाही. 2 मध्ये ठेवल्यानं नाही, 2 बी मोठा आहे, 3 आणि 4 छोटा आहे. म्हणून ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून. समीकरण 3 काय आहे, 2 मिनिटं थांबा म्हणा. x प्लस y बरोबर 5 आहे ना. कशाची किंमत कळाली मला. मग लिहूत आपण x ला x माहित नाही मला, प्लस ला प्लस, y ची किंमत 2 बरोबर 5. इधर प्लस का 2 उधर जाके भागीले होता, माइनस होता. फिर इधर कौन रहता, x रहता. उसके बाद बराबर रहता. उसके बाद पहले सीट पे 5 बैठा है, फिर दूसरे सीट पे 2 बैठेगा. 2 आते वक्त प्लस का क्या हो जाएगा, फिर 5 में से 2 जाके 8 हो जाएगा, 3 हो जाएगा. अच्छा, आपके गांव में 3 होता तो 3 लिखो, हमारे गांव में जितना होता हम उतना ही लिखते. अशा प्रकारे छोटस सोपस गणित आहे. ओके, घ्या लिहून.